जातीवंत भटक्यांना डोंगरात जायला कुठलंही कारण पुरतं. त्यातच जर आव्हानात्मक असं काही असेल तर त्यांच्यासाठी पर्वणीच. आज आम्हीही निघालोय डोंगरात, पण एक वेगळी कल्पना घेऊन. ती म्हणजे शिखरावरून पायथ्याकडे सायकलवरून सुसाट उतरण्याची. मग जमवले काही वेडेपीर आणि निघालो पनवेलहून अवघ्या 12 किलोमीटरवर असलेल्या माची प्रबळच्या दिशेने. माचीवर अनेक वर्ष जात आलोय. आताशा ठाकूरवाडीहून माचीपर्यंत जाणारी पाऊलवाट रस्ता म्हणावी इतकी चांगली झालीये. मातीचा चढ सुरू झाला. सायकलचा वेगही मंदावला. चढण चढताना श्वासाच्या बदललेल्या लयीची आणि शारीरिक क्षमतेची जाणीव होऊ लागली. काही ठिकाणी रस्ता इतका उखडलेला की सायकल चक्क खांद्यावर घ्यावी लागली. अशी कसरत करीतच माचीच्या दिशेने नेटाने चालत राहिलो. अखेर माची जवळ आल्याचे संकेत या मारुतीच्या मूर्तीने दिले आणि आम्हीही एक निश्वास टाकला. कलावंतिनीचा सुळका तर साधच घालत होता, पण आज आम्ही सज्ज झालो होतो सायकलच्या सोबतीने डाऊन हिल साठी. येथून मलंगड, चंदेरी असे काही किल्ले दिसत होते. आम्ही माचीवर कशासाठी रेंगाळतोय याकडे जणू बारीक लक्ष ठेवून होते. नयनरम्य निसर्ग होताच सोबतीला. माचीवरून दिसणारे विहंगम दृश्य डोळ्यात साठवून घेतले. रस्ता एकदा नीट पाहून घेतला आणि उतरताना काळजी घेण्याचे आश्वासन एकमेकांना देत सुरू झाले एक मिशन. सुरुवात तर अगदी झोपदार झाली. एक वेगळेच थ्रिल आणि थोडीशी धडधडही. येथील खडकाळ पट्ट्यातून सायकल नेव्हिगेट करताना संयम, तोल आणि ब्रेक्स यांचा ताळमेळ साधताना कस लागत होता. उताराची वाट काही ठिकाणी बरीचशी खडकाळ व अवघड होती. अशा वेळेस सायकलवरून उतरावेही लागले. तर कधी तोल जाऊन पडतो की काय असेही वाटले. एका उतारावर तर प्रसादची हँडलवरची पकड सैल झाली आणि उजवीकडील दरीकडे तो जाऊ लागला, पण क्षणार्धात त्याने स्वतःला सावरले. काही ठिकाणी मस्त वळणदार उतार पार करताना सुसाट सायकलिंगची मजाही अनुभवली. वाडीतील मुलं सुद्धा झाडावर बसून आमच्या सायकलिंगचा आनंद घेताना दिसली. उतार तीव्र झाला. रस्ता अधिक चांगला लागला तशी वेगाची झिंग आणि उताराची मजाही वाढतच गेली.
अशा या मनातल्या जिप्सीला साथ घालणाऱ्या अणवट वाटेने एक उत्कट अनुभव आम्हाला दिला आणि एका वळणावर हा प्रवास थांबवला. तो उरात एक आगळं वेगळं समाधान घेऊनच